पहलगामच्या दहशतवादी हल्ल्याचा बदला घेण्यात आला आहे। भारतानं पाकिस्तानवर थेट एअर स्ट्राईक करून तिथल्या 9 दहशतवादी तळांवर अचूक हल्ले केलेत। ज्या दहशतवादी कारवायांना प्रोत्साहन देण्यात भूमिका बजावणाऱ्या जैश ए मोहम्मद आणि लष्कर ए तोयबाच्या वरिष्ठ नेतृत्वाला लक्ष्य करण्याचा प्रयत्न करण्यात आला असं सांगण्यात येत आहे। या स्ट्राईकला ऑपरेशन सिंदूर हे नाव देण्यात आलंय। ज्या दहशतवाद्यांनी भारतातील आया बहिणींच्या माथ्याचं कुंकू पुसलं त्याचा बदला घेतला म्हणून याला ऑपरेशन सिंदूर असं नाव देण्यात आल्याचं बोललं जात आहे। त्यामुळे पाकिस्तानमध्ये मोठी खळबळ उडालेली आहे। दरम्यान 9 ठिकाणी भारताने हल्ला केलेला आहे, पण भारताने ती 9 ठिकाणच का निवडली? तिथं कोणी लपून बसल्याची माहिती भारताला मिळाली होती का? तिथली ऑन ग्राउंड परिस्थिती आता काय याबद्दल माहिती घेऊया। नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्ही पाहताय विशेष भारी। म्हणजे पहलगाम इथं भारताच्या निष्पाप नागरिकांचा बळी घेतल्यानंतर त्याचा बदला घ्यावा ही प्रत्येक भारतीयांची सुप्त इच्छा होती आणि इंडियन आर्मीनं ते केलं। इंडियन आर्मी कधीच कुणाचा अपेक्षाभंग करत नाही असो, पण आर्मीकडून पाकिस्तानातील त्या 9 ठिकाणांनाच का टार्गेट करण्यात आलं त्याबद्दल जाणून घेऊया। तर बघा, मिळालेल्या माहितीनुसार या 9 ठिकाणी हल्ला करण्याचं मुख्य कारण म्हणजे तिथं दहशतवाद आणि आतंकवादाला खतपाणी घालणारे अट्टल दहशतवादी तिथं लपून बसल्याची खात्री झाल्यानंतरच भारतानं हे पाऊल उचललंय। त्या हल्ल्यात 70हून अधिक दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आल्याची प्राथमिक माहिती आहे। तर एका ठिकाणी 250 दहशतवादी लपून बसले होते असं सांगितलं जात आहे। भारतीय सशस्त्र दलांनी पाकिस्तान व्याप्त काश्मीरमधील आणि पाकिस्तानमधील 9 वेगवेगळ्या ठिकाणी दहशतवादी तळांवर हल्ला केला आहे। सीमेपासून 100 किलोमीटर अंतरापर्यंतच्या ठिकाणी लक्ष भेदण्यात आलेलं आहे। डझनभर दहशतवादी ठिकाणांची ओळख पटवून त्यांचा मागोवा घेऊन पंतप्रधान मोदींच्या सूचनांनुसार ही कारवाई करण्यात आली असं बोललं जात आहे। भारताने या ऑपरेशनच्या माध्यमातून पहलगाम सहित एकूण 7 दहशतवादी हल्ल्यांचा सूड घेतलाय। हल्ला झालेल्या मुख्य दहशतवादी ठिकाणांपैकी पहिलं बहावलपूर हे शहर आंतरराष्ट्रीय सीमेपासून सुमारे 100 किलोमीटर आतमध्ये आहे। जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेचं इथं मुख्यालय आहे आणि म्हणूनच याला टार्गेट करण्यात आलेलं आहे। बहावलपूरमध्ये 250हून अधिक दहशतवादी होते अशी माहिती मिळत आहे। पुढे दुसरं आहे मुरिदके। सीमेलगत असलेलं मुरिदके हे ठिकाण सांबा सेक्टरच्या अगदी समोर आहे। सुमारे 30 किलोमीटर अंतरावर असलेलं हे ठिकाण लष्कर ए तय्यबाचा तळ आहे। मुंबईवरील 26/11 हल्ल्याचे दहशतवादी याच ठिकाणाहून आल्याचं सांगितलं जातं। म्हणजे आता भारताने 26/11च्या हल्ल्याचाही बदला घेतल्याचं बोललं जात आहे। त्यानंतर पाकिस्तानातलं हल्ला झालेलं तिसरं ठिकाण आहे गुलपूर। LOC नियंत्रण रेषेपासून 35 किलोमीटर आत पूंछ राजौरी भागात हे ठिकाण आहे। 20 एप्रिल 2023 रोजी पूंछमधील हल्ला व जून 24 रोजी यात्रेकरूंच्या बसवरील हल्ल्याची सूत्र इथून हल्ली होती, त्याचाही वचपा या निमित्तानं आता भारतानं काढलेला आहे। पुढचं आहे सवाई लष्कर ए तैयबा कॅम्प। म्हणजे पाकव्याप्त जम्मू काश्मीरमधील टंगधार सेक्टरमध्ये हे ठिकाण 30 किलोमीटर आतमध्ये आहे। तिथून 20 ऑक्टोबर 2024चा सोनमर्ग हल्ला, 24 ऑक्टोबर 2024चा गुलमर्ग हल्ला आणि 22 एप्रिल 2025च्या पहलगाम हल्ल्याचा कट शिजला होता असं म्हटलं जातं। या ठिकाणावरचा एअर स्ट्राईक सर्वात महत्त्वाचा होता असं म्हटलं जात आहे। त्यानंतर इंडियन आर्मीने पाकिस्तानातील उद्ध्वस्त केलेले पुढचं 5वं ठिकाण आहे ते म्हणजे बिलाल कॅम्प। जैश ए मोहम्मदचं लॉन्चपॅड असलेल्या ठिकाणावरही भारतानं जोरदार हल्ला चढवलाय। त्यानंतर 6वं महत्त्वाचं ठिकाण म्हणजे कोटलीचा लष्कर ए तय्यबा कॅम्प। LOC नियंत्रण रेषेपासून 15 किलोमीटर आत राजौरी सेक्टर समोर हा भाग आहे। लष्कर ए तय्यबाचा आत्मघातकी तळ असलेल्या या ठिकाणाची क्षमता सुमारे 50 दहशतवाद्यांची आहे। याचा सुगावा लागला तेव्हापासून भारतीय सैन्य त्यांच्या प्रत्येक हालचालींवर लक्ष ठेवून होतं। आज पहाटे बरोबर त्यांचा काटा काढला। दरम्यान बर्नाळा कॅम्प नियंत्रण रेषेपासून 10 किलोमीटर आत असलेल्या राजौरी सेक्टर समोर हा दहशतवादी तळ आहे। तिथं सुद्धा भारताने ऑपरेशन सिंदूर पद्धतशीरपणे राबवलं आहे। पुढचं ठिकाण आहे सरजल कॅम्प। जैश ए मोहम्मदचा लष्करी तळ असलेल्या सरजल कॅम्प भाग आंतरराष्ट्रीय सीमेपासून 8 किलोमीटर आत आहे। सांबा कठुआ सेक्टर समोर हा दहशतवादी तळ आहे। जैश ए मोहम्मद ही सुद्धा भारत विरोधी कारवाया करणारी अतिरेकी संघटना आहे, त्यामुळे ते उद्ध्वस्त करणं तर काळाची गरजच होती। सर्वात शेवटचं महत्त्वाचं ठिकाण आहे महनुमा कॅम्प। आंतरराष्ट्रीय सीमेपासून 15 किलोमीटर आत सियालकोट जवळ हिजबुल मुजाहिदीनचं प्रशिक्षण कॅम्प हा ठिकाण आहे। या हिजबुल मुजाहिदीनच्या अतिरेक्यांनी भारताला वेळोवेळी त्रास दिलेला आहे, त्याचाही बदला या निमित्तानं आता भारताकडून घेण्यात आलेला आहे। म्हणजे भारतीय हल्ल्यात जैश ए मोहम्मदचं हेडक्वार्टर उद्ध्वस्त केलाय, हिजबुल मुजाहिदीनचा अड्डा देखील उद्ध्वस्त करण्यात आलाय
आणि कुख्यात दहशतवादी मसूदच्या मदरशांवर सुद्धा हल्ला करण्यात आलाय। दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः ऑपरेशन मॉनिटर करत होते। 9 टार्गेट ठेवण्यात आलेले होते। 9च्या 9 टार्गेट यशस्वी झाले आहेत। मध्यरात्री 1:30च्या सुमारास भारतानं हा हवाई हल्ला केला असून त्यात भारतानं कोणत्याही नागरी वस्तीवर हल्ला केलेला नाही। फक्त दहशतवादी तळांनाच लक्ष्य करून भारतानं जगासमोर आदर्श ठेवल्याच्या भावना आता व्यक्त होत आहेत। याबद्दल राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आणि परराष्ट्र सचिव मार्को रुबियो यांना अशी माहिती दिली की भारताची कारवाई अचूक होती। ज्यांच्यावर हल्ला केला ते दहशतवादी होते। कोणत्याही पाकिस्तानी नागरिक, आर्थिक किंवा लष्करी ठिकाणांना लक्ष्य केलेलं नाहीये। फक्त दहशतवादी तळांनाच लक्ष करण्यात आलाय। यावर पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनीही ट्विट करत या हल्ल्यांची कबुली दिली आहे। भारताने पाकिस्तानमध्ये भ्याड हल्ला केला, आता याला प्रत्युत्तर देण्याचा अधिकार पाकिस्तानला आहे। देशातील संपूर्ण जनता पाकिस्तानी सैन्याच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे। भारताशी कसा सामना करायचा हे पाकिस्तानी सैन्याला ठाऊक आहे असं शरीफ यांनी म्हटलेलं आहे। मंडळी, या हल्ल्यानंतर वैतागलेल्या पाकिस्ताननं सीमेपलीकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन सुरू केलंय। एअर स्ट्राईक केल्यानंतर काही वेळातच पाकिस्ताननं सीमेवर गोळीबार सुरू केलाय। भारतीय लष्करानंही त्याला चोख प्रत्युत्तर देत तिथेही पाकिस्तानला गप्प केलाय। भारताच्या ऑपरेशन सिंदूर नंतर काही वेळातच पाकिस्तानी लष्कराकडून राजौरी आणि पूंछ जिल्ह्याच्या सीमांवर गोळीबार करण्यात आलाय। काही स्फोटकही सीमेपलीकडून फेकण्यात आली आहेत। या व्यतिरिक्त कृष्णा घाटी, शहापूर आणि मानकोट या पूंछ जिल्ह्यातील ठिकाणी, तसेच लांब, मांजाकोट आणि गंभीर ब्राह्मणा या राजौरी जिल्ह्यातील ठिकाणी सीमेपलीकडून गोळीबार होत असल्याची माहितीही काही स्थानिकांनी दिली आहे। या व्यतिरिक्त काश्मीरच्या उरी आणि तांगधर सेक्टरमध्येही काही प्रमाणात गोळीबार झाल्याचं समोर आलं आहे। भारतीय लष्कराकडून याबद्दल सोशल मीडियावर असं सांगण्यात आलं आहे की यालाही चोख प्रत्युत्तर दिलं जाईल। आता हा नवा इंडिया आहे, थांबणार नाही। तुमच्या गोळीचं उत्तर बॉम्ब असेल अशीच भावना आता प्रत्येक भारतीयाची आहे। याबद्दल तुमचं मत काय कमेंट करून सांगा आणि सोबतच आपल्या विशेष भारी या YouTube चॅनलला सबस्क्राइब करायला अजिबात विसरू नका। धन्यवाद।